आज तर कॉलेजमध्ये पण गाडी चालवली. सो हॅलो एव्हरीवन, आय एम आदिन, वेलकम टू माय न्यू मिनी व्लॉग. तर गाईस, आज तर बसमध्ये एवढी जागा होती की नाही, बस बाजूची सीट तर रिकामीच होती माझ्या. जसं की तुम्हाला माहित आहे, सरकारच्या कोणत्याच गोष्टीवर भरोसा करता येत नाही. आणि आज पण झालं काय, सरकारी बस बंद पडली. मध्य रस्त्यामध्येच आम्हाला उतरवलं खाली गाडीच्या. मग काय, दुसरी बस पकडून आम्ही आलतो आपल्या स्थळावर. आले झेरॉक्सच्या दुकानात काम होतं, ते काम केलं. काय पण नवीन वस्तू घेतली तर त्याची एक्साइटमेंट अलगच असते. संजूने घेतली होती न्यू बॉटल. आता तिने आम्हाला तिथंच दाखवत होती झेरॉक्सच्या दुकानामध्ये. लहान लेकरासारखी दिसायला ती बॉटल. त्या बॉटलीला आलता एक ग्लास, आणि हे आजोबा म्हणाले ते ग्लास ठेवून जाय आमच्या इथं, पाणी प्यायला काम येते म्हणून. कॉलेजमध्ये गेले की पहिलं काम असते की कोण काय काय आणलं खायला, आणि ते पण फर्स्ट लेक्चर चालू व्हायच्या पहिलेच आम्ही सगळं काढून बसतो. आता ते अंगूर कसे धुवायचे समजत नव्हतं आम्हाला. पुन्हा लक्षात आलं की अरे, संजूच्या बॉटलीचा ग्लास कधी काम येईल म्हणून. श्रेयाला खूप दिवसापासून शिरा खाऊ वाटायला. संजूने तिच्या हाताने तिला बनवून आणून दिलता. मग पण अर्ध्याहून जास्त तो शिरा मीच खाल्ला होता. आमचे ते पंचपक्वान्न संपत आम्हाला लक्षात आलं नाही की आमच्या क्लासमध्ये मॅम आल्या, आणि लिटरली आम्ही आज पण शिवा खाल्ल्या, म्हणजे रोजच शिवा खायलो क्लासमध्ये जेवायलो म्हणून. मॅम म्हणल्या म्हणून टाकलो मी व्लॉग मध्ये, नाही तर टाकलो ना. यावेळेस आमच्या ग्रुपनं 500 रुपये वाचवले. तर आज आमच्या कॉलेजमध्ये होतं नॅशनल लेवल प्रोजेक्ट कॉम्पिटिशन, आणि गेल्या वेळेस तुम्हाला माहित होतं की आम्ही प्रोजेक्ट घेतला होता, आणि आमचा त्याच्यामध्ये खूप सारा खर्च झाला. आता नॅशनल लेवल प्रोजेक्ट कॉम्पिटिशन असल्यामुळे सगळे मस्त रांगोळ वगैरे काढली होती. जे पण गेस्ट येतील त्यांच्या स्वागतासाठी मस्त तयारी केली होती कॉलेजवाल्यांनी. आम्ही काय नाही, ते रांगोळी बघलो, आणि आमच्या मॅमनं आम्हाला जुलमा पाठवलं होतं लॅबोरेटरीमध्ये प्रोजेक्ट बघण्यासाठी. आम्ही आमच्या असाइनमेंटच्या तापामध्ये कधी कम्प्लीट होते म्हणून. काय नाही, उगा प्रोजेक्टला तोंड दाखवून आले आम्ही. इंडियन कॉन्स्टिट्यूशनची असाइनमेंट सरला दिली ती नोटबुक. या सब्जेक्टची लास्ट असाइनमेंट राहिली होती आमची लिहायची. मग काय, लॅबमध्ये गेले आम्ही. आज दाखवते मी तुम्हाला टॉपर. फेस रिव्हील करता येत नाही टॉपरचा, माझ्यासोबत तिनं फेमस होईल म्हणून. आज आम्ही लॅब मध्ये 2 वाजता गेलतो, आणि 3:40 बाहेर पण आलो. फर्स्ट डे ला फक्त एक्साइटमेंट असते लायब्ररी मध्ये बसायची. श्रेयाला अभ्यास करायचा होता ते अजून. आम्ही तिला वडू आणलं, बस झालं म्हणलं, लय अभ्यास केली म्हणलं, आता सगळ्यांचीच क्लिअर करून टाकशील म्हणलं. तिच्या बॅग मध्ये टाकलो पेनी, आणि घेऊन गेलो तिची बॅग बाहेर. दोस्त होतो ऐसा. एवढ्या लवकर तर घरी जाता येत नाही. मग आम्ही गेलो त्या कॅन्टीन मध्ये जाऊन खाल्ली आम्ही मॅगी. सच्ची बता रहा है, बहुत टेस्टी. गाईस, तुम्ही एकदा कॅन्टीनची मॅगी ट्राय करा भाई, एवढी मस्त आहे की नाही. पण त्याचा प्राइस मला परवडला नाही. 35 रुपये पर प्लेट होता. ते मॅगी पण आपल्या घरच्या सारखीच होती, वॉटर मध्ये बनवलेली. ऑइलचं काहीच ऍड नव्हतं, आणि काही व्हेजिटेबल्स पण ऍड केले नव्हते त्यांनी. आता जे हॉस्टेलला राहतात त्यांच्याकडे काय ऑप्शन नाही, त्यांनी तर हेच मॅगी खा. बट जे रूमवर आहेत त्यांनी रूमवरच बनवून खा. श्रेयाला ऊन वाजायला, सॉरी श्रेयाला ऊन लागायला, तर म्हणून पोरगी काय आली नव्हती कॅन्टीनला. तिच्यासाठी घेतली होती पर्क. वॉचमॅन काका घरी जाऊ लागले होते, त्यांना म्हणलं गाडी चालू देता का. तर वॉचमॅन काकांना लिटरली मी हातात गाडी दिली, आणि एक चक्कर मारून आली मी कॉलेजमध्ये. बसमध्ये चढतानाचा व्हिडिओ माझ्या फॅननं पाठवला मला इन्स्टा. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट मिनी ब्लॉग मध्ये. तोपर्यंत फॉलो करून घ्या.